तब्बल 86 तोळे सोनं, 3.5 किलो चांदी, 2 पिस्टल आणि जवळपास 150 हिरे. पुणे पोलिसांनी या वर्षातील सर्वाधिक चांगली कामगिरी आत्तापर्यंत केली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण की आपण जर स्क्रीनवर पाहत असाल तर हे सगळे सोन्याचे दागिने, त्याशिवाय झोमॅटोचे कपडे हे जर आपण पाहिले तर याच्यावरनं आपल्याला निश्चित कळेल की हा मुद्देमाल जो आहे तो जवळपास कोटी रुपयांचा आहे. काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील आहेत. मॅडम, काय हे नेमकं प्रकरण आहे? एवढा मोठा स्टाफ आपला गेल्या अनेक दिवसांपासून या केसवर काम करत होता. एक्झॅक्टली हे मॉड्यूल कसं बस झालं? ॲक्च्युली 19/12/2024ला आमच्याकडे एक घर फेरी झालेली होती स्वारगेटच्या हद्दीमध्ये. याच्यामध्ये जे कुटुंब आहे ते बाहेर गेलेलं होतं. फक्त किल्ली त्यांनी तिथंच एका बाजूला शू रॅकमध्ये ठेवलेली होती. ती किल्ली घेऊन समोरच्यानं घर उघडून आतमधले कपाटाचे लॉकर तोडून चोरी केलेली होती. या चोरीचा तपास करत असताना CCTV फुटेज वगैरे चेक केले असता साधारणतः एक व्यक्ती तिथं दिसून आली, परंतु ती क्लिअर होत नव्हता तो फोटो. त्या व्यक्तीबाबत माहिती मात्र आम्हाला नंतर आमच्या काही कर्मचाऱ्यांना असं मिळालं की संबंधित व्यक्ती ही उंडरीमध्ये वास्तव्यास आहे. त्यानुसार PI हे स्वतः तिथं गेले आणि त्या घरामध्ये जाऊन त्या व्यक्तीला ताब्यात घेतला. तिथली घर जरी घेतली असता तो व्यक्ती गणेश कोठावडे नावाचा एक व्यक्ती मिळून आला आणि त्याच्याकडे इंट्रोगेशन केल्यानंतर कळलं की संबंधित व्यक्ती हा मोकाच्या गुन्ह्यातून जामीनवरती 2020 साली आलेला आहे. याच्यावरती ओव्हरऑल पुणे सिटी, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणच्या हद्दीत 55 असे गुन्हे दाखल आहेत की ज्याच्यामध्ये चोरी, वाहन चोरी, घरफोडी, ATM चोरी अशा बऱ्याचशा प्रकारचे ह्याचे गुन्हे केलेले आहेत. आणि त्याच्याकडून माहिती दुसरी अशी मिळाली की ह्याच्यामध्ये अजून एक आरोपी आहे, सुरेश पवार म्हणून, जो मुळशीचा आहे. तोही मोक्याच्या गुन्ह्यातलाच आरोपी आहे, ज्याच्यामध्ये खून आणि खुनाचा प्रयत्न असा. मॅडम, या ठिकाणी झोमॅटोचे काही शर्ट आणि काही बॅगा लावलेल्या आहेत, याचं नेमकं कनेक्शन काय? ॲक्च्युली हा जो आरोपी होता हा झोमॅटोमध्ये 1-2 महिन्यासाठी कामास होता. नंतर त्यानं ते काम सोडलेलं होतं. पण झोमॅटोच्या ह्या वस्तू वापरून तो झोमॅटोवाला हे असं दाखवून बऱ्याच ठिकाणी जायचा, तिथं रेखी करून घ्यायचा त्या एरियाची आणि नंतर ह्या सगळ्या चोऱ्या करायचा. त्याचबरोबर ह्याच्यासाठी तो वेगळ्या वेगळ्या कॅप्स वापरायचा, विग वापरायचा, अशा गोष्टी वापरायचा की ज्यामुळे CCTV फुटेजमध्ये त्याची ओळख पटकन मिळू नये. त्याचबरोबर गुन्ह्याच्या ठिकाणापासूनही तो असं गल्लीबोळाच्या रस्त्याने जायचा की जिथे CCTV फुटेजमध्ये तो येणार नाही. अशा प्रकारे त्याची मोडस पण होती ह्या सगळ्या गोष्टी करण्याची. किती रिकव्हरी झालेली आहे? हा जो मुद्देमाल दिसतोय तो किती किमतीचा आहे? याच्यात पिस्टल सुद्धा आहेत, काही हिरे, काही दागिने, चांदी पण आहे. नेमकं ही सगळी अमाऊंट किती आहे आणि याच्या व्यतिरिक्त काही अजून अमाऊंट आपल्याला मिळते का? आणि त्यालाच जोडून असा प्रश्न आहे की हे दागिनेचं हे तिघही चोरटे काय करत होते? याच्यामध्ये जवळपास 860 ग्रॅम म्हणजे 86 तोळे सोनं मिळालेलं आहे, 3.5 किलो चांदी मिळालेली आहे, 150 हिरे मिळालेले आहेत, 2 अग्निशस्त्र मिळालेले आहेत, 5 राऊंड मिळालेले आहेत आणि बाकी जे सामान आहे ते चोरी करण्यासाठी वापरले जाणारे हत्यारं वगैरे ह्या गोष्टी याच्यामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत. माहिती आहे की साधारणपणे 3000 CCTV देखील तुम्ही तपासले आहेत. आरोपींपर्यंत कसं पोहोचता आलं? ॲक्च्युली आरोपींमध्ये याच्या बाबतीत जी माहिती गोपनीय आमच्या कर्मचाऱ्यांना मिळाली आणि ह्याला ताब्यात घेतला, त्याच्यानंतर आम्हाला दुसरे 2 आरोपी मिळाले, ज्याच्यामध्ये एक सुरेश पवार म्हणून आहे, तो मुळशीचा आहे आणि तोही मोकातला आरोपी आहे. खून आणि खुनाच्या प्रयत्नामध्ये मोक्यामध्ये गेलेला होता. हा जो गणेश कोठावडे आहे हा याच्याकडचं सोनं सगळं सुरेश पवारला द्यायचा. सुरेश पवार ते पुढचं एक इथं नथवाला म्हणून आहे, राजपूत म्हणून आहे, त्याच्याकडे द्यायचं आणि त्याच्या मदतीने हे सोनं सगळं विकलं जायचं. अशा प्रकारे हे तिघंजण एकत्र येऊन हे सगळं काम करत होते. शेवटचा प्रश्न, हिस्ट्री शीटर आहेत हे सगळे, यांच्याकडनं आणखी काही मुद्देमाल आणि अजून काही मोडस ऑपरेंडी पुढे येण्याची शक्यता आहे? 100%, कारण आतापर्यंत 3 वेळा PC घेतलेली आहे याची. आता याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी उघडकीस होऊ शकतात, कारण याच्यापूर्वी जवळपास 55 गुन्हे ह्यांनी केलेले आहेत, तर अजूनही करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा तपास आमचा चालू आहे. आपण बघू शकतो की तब्बल 55 गुन्हे या आरोपीवर आहेत आणि हा सगळा मुद्देमाल जो आहे तो देखील या तिघांकडनं जप्त करण्यात आलेला आहे. यापुढे अजून काही या 3 आरोपींकडनं निघतंय का, याचे आणखी कोणी साथीदार होते का किंवा राज्यभर यांचं कुठलं रॅकेट होतं का, याचा तपास स्वारगेट पोलिसांकडून सुरू आहे. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.